आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला. ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. हॅलो. हा ग्रामसेवक जी, चला आता लवकर आनंदाची बातमी द्या. अहो, कोणतीही आनंदाची बातमी नाही आहे विकी भाऊ. हे बघा, मस्करी करू नका. मी मस्करी करत नाहीये. मी आधीच सांगितलं होतं या व्हिडिओची लक्षणं बरी दिसत नाहीयेत आणि हा आपल्या काही कामाचा नाही. आणि नेमकं तसंच झालं. काय झालंय? आता होणार काय, रघुने स्वतःचा चार्ज घेतला. आता आपल्या हातून सगळंच निसटलंय. पण मंत्री साहेब तर म्हणत होते. अहो, ते काय म्हणाले आणि काय नाही ते तुम्हालाच ठाऊक. पण मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की हा व्हिडिओ आपल्या बाजूचा नाहीये. त्या बीडीओला माझ्याबद्दल काही ठाऊक नाहीये का, की तो हे जाणून बुजून करतोय? अहो, मी तर कोणती स्वप्न बघितली होती. वाटलं होतं की मी तुमची सेवा करेन, पण माझं स्वप्न तर स्वप्नच राहिलं. चला सोडा आता, तुम्ही फोन ठेवा, मी काहीतरी करतो. ठीक आहे, बोला आता मंत्री साहेबांशी. काय झालं विकी दादा, एवढ्या लवकर का बोलवलं? मी तर माझ्या बायकोसोबत सिनेमाला जात होतो मल्टिप्लेक्स मध्ये. तुमचा फोन आल्याबरोबर मी लगेच धावत पळत आलो. तुला सिनेमाचं पडलंय, इथे माझ्या आयुष्याचा सिनेमा संपायला आलाय. मग बसून बघ विक्की दादाचा सिनेमा. पण असं नेमकं घडलंय काय? कशाला उगाच डोक्यात एवढा राग भरून घेताय? रागावण्यासारखंच तर झालाय. पुन्हा कोणी काही बोललं का? बोलला नाही, करून दाखवलं. सगळं हिरावून घेतलंय. हिरावून घेतलं? जरा स्पष्ट शब्दात सांगा ना दादा, काय घडलंय ते. त्या रघुने चार्ज घेतलाय, माझ्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटायला. तो मिऱ्या वाटणार? तुम्ही फक्त हुकूम सोडा ना दादा, लगेच काम वाजवतो. त्याला चांगला धडा शिकवावा लागेल. चांगल्या भाषेत सांगितलेलं त्या रघुला कळत नाही. त्याला मी बोललो होतो जास्त उडू नकोस म्हणून, चार्ज घेऊ नकोस. पण शेवटी दगा दिलाच, बाबांना आणि मला सुद्धा. आता खोडी काढलीये तर ती जिरवावी लागणारच. त्याने खोडी काढली आहे ही गोष्ट तर नक्की आहे. उपसरपंच होणार म्हणे हा, गावकऱ्यांना शिकवणार. आज आपण त्यालाच धडा शिकवूया. पण दादा, गावातले सगळे लोक त्याच्या बाजूने आहेत ना. कोणाच्या सांगण्यावरून कोणी विहिरीत उडी मारतं का? त्याला स्वतःला अक्कल नाहीये का? हो, मलाही असंच वाटतंय की त्याला अक्कल नाहीये म्हणूनच तर तो तुमच्या शब्दाबाहेर जातोय. त्याला धडा शिकवावाच लागेल दादा. तुम्ही बरोबर बोलताय. याआधी की गावातला कोणताही सोम्या गोम्या माणूस तुमच्या विरुद्ध उभा राहील, त्याचं डोकं धडा वेगळं केलं पाहिजे. आजवर ह्या गावात ह्या घराचा हुकूम चालत आलाय आणि चालत राहील. आमच्याकडे कोणी साधी नजर वर करून जरी बघितलं
तर आम्ही त्याचे डोळे फोडू. पण दादा मला वाटतं की त्या रघुच्या मागे दुसरंच कोणाचं तरी डोकं चालतंय. म्हणजे कोण? तो गुरुजींचा छोटा भाऊ बाबूलाल. तो सगळ्यांना बिघडवतोय. नाहीतर रघुची इतकी लायकी नाही की तो माझ्या विरुद्ध जाईल. तरी मला वाटलंच होतं दादा की सकाळ संध्याकाळ गुरुजींच्या घरी अशी कोणती मीटिंग सुरू असते. गुरुजी तर स्वतःहून समोर येत नाहीत, वरून रघुच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी झाडण्याचा प्रयत्न करतायत. खरं तर रघुने त्या लोकांना स्वतःचा खांदा वापरूच द्यायला नको होता, पण त्याने वापरू दिलाय. मग आता भोगेल. हा बरोबर आहे. तो BDO ऑफिसमधून येतच असेल. त्याला ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचू देणार नाही. आणि जर तो चुकून पोहोचलाच तर त्याला तिथेच संपूया. रघु, आज तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. आज तू तुला हवं तेवढं जगून घे, कारण उद्यापासून तू ह्या जगात नसशील. हो दादा. पिस्तुलाचा आवाज आज घुमवूयाच. चला. चल रमेश. हो चला. अरे सय्यद, थांब थांब. कुठे वाघ मागे लागल्यासारखा पळत सुटलायस? अहो आता का थांबवलत काका? आपल्या वाटेने जात होतो. किती ऊन आहे. खुदा कसम या उन्हाने तर खूप परेशान केले. अरे असंच तुला जाताना पाहिलं आणि थांबवलं. 2 मिनिटं बोलूया, मन हलकं होईल. काही चुकलं तर नाही ना? अहो बरोबर चुकीचा प्रश्न नाही आहे काका. ते काय आहे, मी खूप महत्वाच्या कामासाठी जात होतो. आता तुम्ही थांबवलं. जर तुम्हाला कुठे जायचं असेल तर बसा कॅरियरवर, सोडतो तुम्हालाही. नाही नाही, मला कुठेही नाही जायचंय. अहो जर कुठे जायचं नाहीये तर इथे उभं राहून का उन्हात शेकताय? घरी जाऊन आराम करा ना. घरात सुद्धा कुठे चैन पडते बाबा. मला तर सारखी गावाचीच काळजी वाटते. गावाची काळजी? काही समस्या आहे का काका? मुलगा काही बोलला का? गावाची कोणती काळजी वाटते? अरे माझा मुलगा तर अगदी साधा आहे. तो काय बोलणार? रिटायरमेंट नंतर ठरवलं होतं की गावासाठी काहीतरी करेन, कावळा बसायला आणि फांदी तुटायला. आणि गावात हे सगळं असं झालं. हो काका, आता त्यात तुम्ही आणि मी काय करू शकतो? अल्लाच्या पुढे कोणाचं चालतं? आपण तर फक्त बोलक्या बाहुले आहोत. सगळ्यांचा करता करविता तर तोच आहे. जे कोणी मालतीताईंच्या या अवस्थेला जबाबदार आहेत, देव त्यांना कधी क्षमा करणार नाही. अगदी बरोबर बोललात काका. उसके घर देर है अंधेर नहीं. मी तर फक्त हीच दुआ करतो की अल्लाह, मालतीताई लवकर बऱ्या होत, त्या सुखरूप स्वतःच्या घरी परत येऊत. हो, प्रार्थनेत खूप ताकद असते. देवाच्या कृपेने असंच हो. कोणास ठाऊक या गावाला कोणाची दृष्ट लागली. अहो ही दृष्ट काढायलाच तर चाललोय काका. कुठे? बड्या मस्जिदीत. दुपारच्या नमाज नंतर अल्लाकडे दुआ करेन की मालतीताई बऱ्या होत. अल्लाह त्यांना उत्तम आरोग्य देव, त्या सुखरूप आपल्या घरी परत येऊत आणि गावाच्या विकासाची चक्र सुद्धा फिरू देत. आमीन. सुम्मा आमीन. बरं काका, आता मी निघतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. अल्लाह जे काही करेल ते चांगलंच करेल. देवा, सय्यदची दुआ पूर्ण कर रे. हा प्रमोद, बोल बोल ना, काय झालं? विजय दादा, तू इतका घाबरलेला कायस? काय झालं? दादा घाबरण्यासारखंच झालंय. नक्कीच काहीतरी घोटाळा होणार आहे. काय होणार आहे बाबा? आधी तू सांग तर खरं. दादा काहीतरी अघटित, खूप वाईट गोष्ट. तू आधीच असं अशुभ बोलू नकोस आणि असं कोड्यात बोलू नकोस. स्पष्ट सांग काय झालं ते. दादा, जेव्हा मी बायपास चौकात उभा होतो तेव्हा मी जे काही पाहिलं आणि ऐकलं ते खूपच गंभीर आहे. विक्की दादाचं डोकं खूप तापलंय. तो काही उलटसुलट बरळत होता. त्याला तर सवयच आहे उलट सुलट बोलायची. नाही दादा, पण आज तो जे काही बोलत होता त्यानुसार काहीतरी खूप वाईट घडणार आहे. आज तर तो हत्यार बाहेर काढण्याची भाषा बोलत होता आणि म्हणत होता की पिस्तुलीचा आवाजच घुमवायचा. पण कशामुळे?
असं बोलायचं काय कारण आहे त्याला? कारण आहे, रघुने उपसरपंच पदाचा चार्ज घेतलाय म्हणून विकी दादाचं डोकं फिरलंय. तो तर त्याचा जीव घ्यायला निघाला होता. म्हणत होता की आज रघुला ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचूच देणार नाही. जर तो पोहोचला तर आजचा दिवस त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल. त्याचं डोकं फिरलंय काय? वेडाबिडा झालाय की काय तो? दादा, आता ते तर ठाऊक नाही, पण विकी दादाकडे बघून हेच वाटत होतं की आज तो रघुचा जीवच घेईल. प्रमोद, तू अजिबात काळजी करू नकोस. कोणाची हत्या करणे इतकं सोपं काम नाहीये. पण विकी दादाचा जो काही अवतार होता तो अवतार बघून हेच वाटतंय की आज तो रघुला ठार मारूनच शांत होईल. विकी दादा सोबत कोण आहे? कोण असणार त्याच्यासोबत? तोच रमेश, आगीत तेल ओतायचं काम करत होता. आता ते दोघं कुठे आहेत? दादा, त्या दोघांना ग्रामपंचायतीकडे जाताना बघितलं. ते म्हणत होते की रघुला रस्त्यातच घेरूया, त्याला तिथे पोहोचूच देणार नाही. बरं, तू कुठे आहेस? दादा, मी तो गावाकडे नवा रस्ता येतो ना तिथेच उभा आहे. ठीक आहे, तू तिथेच थांब. दादा, दादा मला खूप भीती वाटते. घाबरू नकोस, मी लगेच येतोय. हो दादा, तू लवकर ये. हे सूर्यनारायणा, आजवर तू आम्हाला जे काही दिलंस त्यातच आम्ही सुखी समाधानी होतो. ना कधी तुझ्याकडे काही मागितलं, ना तुझ्याकडून कसली अपेक्षाही केली. तू जे दिलंस त्यातच समाधान मानलं. पण आज तुझ्याकडे मागतोय, मला माझी मालती परत दे. तिला सुखरूप घरी परत येऊ दे. माझं आणि मालतीचं नातं म्हणजे दिवा आणि वातीसारखंच. वातीशिवाय दिव्याला अर्थ नाही आणि दिव्याशिवाय वातीला अर्थ नाही. मालतीशिवाय हे घर पोरकं झालंय. फक्त मालतीला बरं करून घरी पाठव. यानंतर मी तुझ्याकडे कधीही काहीही मागणार नाही. फक्त हीच प्रार्थना आहे तुझ्याकडे. बाबा, पूजा झाली? हो बाळा. आता पटकन जेवून घ्या, काकांची वाट बघत बसाल तर उशीर होईल. नाही बाळा, मला सुद्धा उशिराच निघायचंय. का? कुठे जायचंय? तुझ्या आईला पाहायला हॉस्पिटलमध्ये जायचंय ना? बाबा, आज तुम्ही कुठेही नाही जाणार. मी जाईन हॉस्पिटलमध्ये आणि तुम्ही घरी आराम कराल. अगं, मी एकटा घरी काय करू? आता तर शाळेतही जात नाही मी. निघालो होतो क्रांतीची मशाल घेऊन, पण स्वतःच्याच घराची होळी झाली. बाबा, हे काय बोलताय तुम्ही? जे घडायचं होतं ते घडून बराच काळ झालाय आणि त्यासाठी तुम्ही स्वतःला नका दोष देऊ. अगं, मला तर वाटतंय की मी स्वतःचे संकट ओढवून घेतलाय म्हणून. बाबा, पुन्हा तेच बोलताय तुम्ही. जाणून बुजून कोणी संकट ओढवून घेत नाही. चला, तुम्ही जेवून घ्या आणि आराम करा. मी आईला बघून येते. पण तू जेवलीस का? नाही बाबा, ते तब्येत बरी नाहीये. तब्येत बरी नाहीये? ताप तर आलेला नाहीये? हो, ताप तर नाहीये, पण असं काय ग जेवावंसं नाही भारती, वाटत. बाबांशी खोटं बोलतेस? नाही बाबा, मी तुमच्याशी खोटं का बोलू? मी कधी खोटं बोलले का तुमच्याशी? म्हणूनच तू पकडली गेलेस आज. त्याचं काय ना बाबा, ते मी नवस बोलले की जोपर्यंत आई बरी होऊन घरी येत नाही तोपर्यंत मी उपवास करेन. हे बघ, तू असं करू नकोस. उद्या तुला काही झालं तर? नाही बाबा, मला काय होणार आहे? जर तुम्ही आणि काका उपाशी राहू शकता तर मी नाही राहू शकत का? बाळा, आम्ही सगळ्यांनी सुद्धा देवाला हीच प्रार्थना केली. बाळा, जर तू उपाशीपोटी हॉस्पिटलमध्ये गेलीस आणि तुला चक्कर बिक्कर आली तर? बाबा, मी आता लहान नाही, मोठी झाली आहे. आणि त्याहूनही चांगली गोष्ट ही की मी एका सच्चा आणि प्रामाणिक बाबांसोबतच एका शूर आईची मुलगी आहे. काही नाही होणार मला. मला पूर्ण खात्री आहे की आई लवकर बरी होऊन घरी परत येईल, खूप लवकर. चला, तुम्ही जेवून घ्या, मी कपडे टाकून येते. लवकर ये. हं? बरं.
अहो काका हो हो मला जरा बाजारात जायचंय, मी बाजारातून जाऊन येतो. हो ठीक तुम्ही पुढे जा, ठीक आहे? हा चला हो भेटू. ठीक आहे हो हो मला सुद्धा गायीसाठी औषधं घ्यायची आहेत. हो हो ठीक आहे. बरं बरं, दादा बरं. गावात आपण भेटूया. गावात चला. भेटूया. मुलांसाठी मिठाई हा, घेऊन जा घरी. बरोबर हो 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 चल. चला मोठं काम पार पडलं. हो हो हे काय साधं सुद्धा काम नव्हतं. तुला ठाऊक आहे का, त्या ग्रामसेवकाने विकासाच्या कामासाठी आलेले जेवढे पैसे आहेत ना, ते शंकर सिंगकडे पाठवले असते. पण आता असं नाही होणार. त्याचं तोंड अगदी बघण्यासारखं झालं होतं जेव्हा बीडीओ साहेब त्याला ओरडत होते. मग मला तर हसू आवरतच नव्हतं. कसं बसं मी स्वतःला अरे मी आवरत सुद्धा होतो. खूप प्रयत्न करून आवरलं हसू. अरे त्याला तर कळेनाच की आपण तिथे कसे पोहोचलो ते. आपल्याला बघताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. चला दादा. काय रे बाबूलाल, ह्या गावात नेते घडवायला निघालायस का? आधी मालतीताई, आता या रघुला नेता बनवण्याचा चंग बांधलायस की काय? ए वाट्यातून बाजूला हो, गावात पोहोचल्यावर बोलू. माझ्या वाटेत पावलो पावली अडचणी निर्माण केल्यास आणि माझ्याकडून अपेक्षा करतोस की मी वाट सोडू? तुला सरळ सांगितलेलं कळत नाही का? बाजूला व्हायला सांगतोय ना, जाऊ दे आम्हाला. अरे आज तर तुमची सगळी उधारी फेडूनच आम्ही तुम्हाला जाऊ देऊ. आणि तू रघु, अख्ख्या गावाचा नेता बनून मिरवतोय, स्वतःला राजा समजतोस का? हा? अरे हे काय बोलतोयस तू? उपसरपंच आहे मी. रघु, मी तुला चार्ज घेऊ नको म्हणून सांगितलं होतं ना, पण तू नाही ऐकलंस. आता तुला शिक्षा भोगावीच लागेल. शिक्षा? कसली शिक्षा? हा, कसली शिक्षा? मी काय केलंय? तुझं शेत बळकावलंय का मी, म्हणून तू मला शिक्षा करशील? तुझी जीभ जास्तच वळवळते. ह्याच्याच तालावर नाचतोयस ना? हाच आहे ना तुझा बोलविता धनी? आज तुम्हा दोघांना गावापर्यंत पोहोचू देणार नाही. ए खूप झालं तुझं, कळलं का? आता कोणी सहन करणार नाही. ए बाबूलाल, तू जरा जास्तच बोलायला लागलास. एकदाचं तोंड बंद कर, समजलं? ए खूप झालं. अजून काहीच नाही झालं. एक तर रघु चार्ज सोडेल, नाही तर तुम्हा तिघांना गावापर्यंत पोहोचू देणार नाही. हे काय करतोयस तू? असं विजय भाऊ गोळी मारणार तू? चल पकड, चालव गोळी. रघु मारू दे ह्याला गोळी. हे काय करतोयस तू? हा, बघावं तेव्हा पिस्तूल बाहेर काढतोस. डोकं फिरलंय का तुझं? डोकं माझं नाही फिरलंय, ज्यांचं फिरलंय ना त्यांचं ठिकाणावर आणतोय. काहीही परळू नकोस, पहिला घरी चाल. या गावातली माणसं तुझी गुलाम नाहीयेत. हा, हे गावकरीच ठरवतील की त्यांचा सरपंच कोण असेल. तू लुडबुड कशाला करतोयस? हा, चल निमूटपणे अगोदर घरी चल. चल प्रमोद, तू या लोकांना सोबत घेऊन ये. बाबूलालजी, मी तुमच्याशी नंतर बोलतो. हा ठीक आहे. चल बस. मी तुला सोडणार नाही बाबूलाल. चले. मला एक गोष्ट कळत नाहीये की जेव्हा जेव्हा विकी काहीतरी गडबड करतो तेव्हा तिथे विजय येतो, अगदी मोक्यावर. हे सगळं त्याचं नाटक आहे की विजयला खरंच आपल्याबद्दल कळकळ वाटते? काय वाटतंय? हो बाबूलाल, काहीतरी गडबड आहे. छडा लावलाच पाहिजे. आता शाहोत आले या